वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मासिक पाळीचे चक्र। त्याच्यामध्ये बघितले त्याचे इंट्रोडक्शन आणि मासिक पाळीच्या अवस्था, पुनर्निर्माण अवस्था, रिजनरेटिव्ह पेज, सेकंड होती विकास अवस्था, बीजोत्सर्ग अवस्था आणि स्त्रावी अवस्था। नेक्स्ट होतं हार्मोनचा मासिक पाळीवर गरोदरपणाशी संबंध। आता हार्मोनचा मासिक पाळीवर काय संबंध येतो तो म्हणजे गरोदरपणात त्याचा काय संबंध येतो तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळे ओव्हरीज उत्तेजित होतात। आता फॉलिकलमुळे काय होते तर फॉलिकल स्टिम्युलिंगमध्ये हार्मोन्स उत्तेजित होतात आणि ओव्हरीज उत्तेजित होतात। नेक्स्ट आहे ओव्हरी इंट्रोजन या स्त्रावाची निर्मिती होते। एका पायरीक्रमाने पाहू आपण। पहिली स्टेप काय होते तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग म्हणजे हार्मोन्समुळे ओव्हरी उत्तेजित होतात। दुसरं सेकंड म्हणजे ओव्हरी इंट्रोजन या स्त्रावाची निर्मिती होते। आता स्टिम्युलिंग हार्मोन्समुळे ओव्हरी उत्तेजित झाल्यानंतर ओव्हरी इंट्रोजन या स्त्रावाची निर्मिती होते। तिसरी पायरी म्हणजे इंट्रोजनमुळे पिट्युटरी ग्रंथी उत्तेजित होऊन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स व ल्युटिनायझिंग हार्मोन्स स्त्रावतात। 4 नंबर म्हणजे ओव्हरी या दोन्ही हार्मोन्समुळे रडकचा जो काही प्रकार असतो आपल्या शरीरामध्ये तो उत्तेजित होऊन इंट्रोजन स्त्रावते। नेक्स्ट जास्त इंट्रोजन स्त्रावल्यामुळे रंडक जास्त स्त्रावते। कॉर्पस ल्युटियम तयार होऊन यामधून प्रोजेस्टेरॉन आणि इंट्रोजन स्त्रावते। आता कॉर्पस ल्युटिमस तयार होऊन प्रोजेस्टेरॉन व इंट्रोजन स्त्रावते। तर हा झाला हार्मोनच्या मासिक पाळीवर गरोदरपणाशी संबंध। आता याच्यामध्येच दोन प्रमाणे विभाजन होते म्हणजे एलएच व एफएचएस स्त्राव थांबते। तर याच्यामध्ये पहिला प्रमाण म्हणजे शरीर संबंध असल्यास आणि नेक्स्ट म्हणजे शरीर संबंध नसल्यास। आता पहिल्या प्रमाणामध्ये शरीर संबंध असल्यास म्हणजे काय होते बीज फर्टिलायझेशन होते। तर शरीर संबंध नसल्या म्हणजे काय होते बीज फर्टिलायझेशन होत नाही। फलित बीज रुजते, इन्फ्लामेशन होते। तर शरीर संबंध असल्यास काय होते तर फलित बीज रुजते, इन्फ्लामेशन होते। तर शरीर संबंध असल्यास इन्फ्लामेशन होत नाही। कोरियानी गोनेडोट्रोफिक हार्मोन्स कॉर्पस ल्युटियमच्या आकुंचनास प्रतिबंध करते। तर कॉर्पसच्या शरीर संबंध नसल्यास कॉर्पस ल्युटियम आकुंचन पावते। आता शरीर संबंध असल्यास कॉर्पसचा ल्युटिमस आकुंचन प्रतिबंध करते। नेक्स्ट आहे वारेमाप स्त्रावची निर्मिती सुरू होते तर बाईचे गरोदर वाढीस लागते। बाईचे गरोदर हे वाढीस लागते। तर याच्यामध्ये शरीर संबंध नसल्यास मासिक पाळी सुरू होते। तर अशा प्रकारचे दोन प्रमाणामध्ये याचे विभाजन केलेले जातात, एक शरीर संबंध असल्यास आणि दुसरा म्हणजे शरीर संबंध नसल्यास। तर या ठिकाणी आपलं हे मॅटर्नल सर्कल मासिक पाळीचे चक्र आपण इथे हे चॅप्टर इथे संपलं। गायनेकोलॉजी म्हणजे मिडवायफरीचा क्वेश्चन आहे हा, 5 मार्क्ससाठी विचारला जाते IMP क्वेश्चन। त्याच्यामुळे याचा चांगला अभ्यास करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।